झालं पाया पडून? बरं, ही सगळी झालेली तयारी एकदा बघून घे बरं का. अगदी डोळे भरून बघून घे. हे घर, धैर्य, आणि हो, तुझ्या त्या लाडक्या जावा नाही आहेत का कायम तुला मदत करणाऱ्या, त्यांनाही मिठी मारून घे. कसं आहे, आता फक्त तासभर आहे ग तुझ्याकडे, मग जायचंय तुला इथून कायमचं. दामिनी मॅडम, तशा तुम्ही चांगल्या आहात, फक्त तुमचा एक गुण मला आवडत नाही. कुठला माहितीये? तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स. आणि तोच तुम्हाला नडतो. अहो, साखरपुडा अजून झाला नाहीये, व्हायचा आहे. तो होण्याच्या आधी कशाला एवढी डायलॉगबाजी करताय? तुम्हाला याच्या आधी पण म्हटलं होतं मी, जरी तुम्ही दामिनी मुजुमदार असला तरी मी पण सावी. अशी तशी हरणार नाही मी. आणि ही लढाई अजून संपली नाहीये, कारण मी अजून हरली नाही. खरं कशासाठी लढायची तुला ही लढाई? आई, तू? आई, अगं तू इथं काय करते? काय वाटतं तुला सावे? सावे, अगं तुला न्यायला आले मी सांगितलं होतं तुला, तुला या घरात सुनेचा मान कधी मिळणार नाही. धैर्यांची बायको म्हणून कधी वागवलं जाणार नाही तुला. खरं तुला कुठे ऐकायचं होतं माझं? पण सावे, आता तरी डोळे उघड, शाण्यासारखी वाग. तू ज्यांना स्वतःचं कुंकू समजतेस ते धैर्य दुसऱ्या पोरीसंग साखरपुडा करायला निघाले. पण तरी सुद्धा तुझी पावलं हितच अडकलेत. सावे, घरी चल. छान. अनुराधाताई, बघा ना, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला कळली ती तुमच्या लेकीला कळतच नाहीये. आई आहेत ना तिच्या, मग जरा समज द्या तिला आणि घेऊन जा इकडनं. काय आहे, उगाच आपल्या अर्थ नसलेल्या नात्यामध्ये ना अडकून पडले होती. इथनं जायलाच मागत नाहीये. कसं आहे, आमच्या घरातनं तिची गरज नाही. हा, म्हणजे मी तर म्हणते गरज सोडाच, या घरात तिच्यासाठी जागाच नाही. अजून काय ऐकायचंय? चल सावे, चल. आई, ऐक माझं. हे बघ, तुला आठवतंय धैर्य जेव्हा मला इथं घेऊन येत होते तेव्हा त्यांनी तुला एक वचन दिलं होतं. इथून पुढे मी तिला नखा एवढा सुद्धा त्रास होऊ देणार नाही त्या घरात, हा शब्द देतो मी तुम्हाला. न पुढे ती एकटी नसेल, तिची साथ द्यायला मी कायम तिच्या सोबत असेल. आई, मला पूर्ण विश्वास आहे, धैर्य त्यांचा शब्द कधीच नाही मोडणार. बघ, कसला शब्द आणि कसलं प्रॉमिस सावे. अगं अजून थोड्या वेळात दुसऱ्या पोरीसंग साखरपुडा होईल त्यांचा. अगं आणखी किती ताणत बसणार आहेस तू?
अजून किती अंत बघणार आहेस आमचा? अगं हात जोडू का तुझ्या पुढे सावे? चल चल घरी चल. आई अगं तू तरी निदान असं बोलू नकोस ग. हे बघ, तुला असं वाटतंय ना की धैर्य साखरपुडा करतील? अगं पण साखरपुडा अजून झालाच नाहीये आणि मला खात्री आहे की तो होणार पण नाही. प्लीज आई, विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ, मला माहितीये धैर्य त्यांचा शब्द कधीच नाही मोडणार. प्लीज आई, ज्या क्षणी धैर्य स्वतःहून नीराच्या बोटात अंगठी घालतील ना, त्या क्षणी हे सगळं सोडून मी तुझ्या सोबत आहे. फक्त तोवर मला इथं थांबू दे प्लीज. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज. ठीक आहे, पण सावे, ज्या क्षणाला धैर्य त्या पोरीच्या हातात अंगठी घालतील तसं तू माझ्या बरोबर घरी येशील. तुझ्या शब्दापासून तू फिरणार नाहीस. आणि त्यावेळी मी तुझं अजिबात ऐकून घेणार नाही. धैर्य, लय विश्वासानं आईला समजावलंय मी. आता सगळं तुमच्या हातात आहे. माझा विश्वास खोटा पडू देऊ नका. आई, मी आलेच जरा. धैर्य, आज तुमच्या आयुष्यातला किती महत्वाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मी तुमच्या सोबत नसेल असं कसं होईल बरं? आज माझे धैर्य सगळ्यात सुंदर दिसायला पाहिजे. म्हणूनच एक गोष्ट मी ठरवलीये. आज मी स्वतः तुम्हाला रेडी करणार.
झालं मन हरपल देह भान उरात घावा झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला तुझ्या आता गुरा फटतो सैरा भैरा झाला मन हरपल देह भान उरात घावा झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला तुझ्या आता गुरा फटतो जीव हा सांगना सांगना कसा सांग उरातला घाव विसरावा वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा जिथं तिथं तुझी हुल सोसवे ना तुझी भूल तुझाचा भास भावती कसं रोखू सांग मला पापण्यांच्या सागराला तुझ्याच पायी भरती जिथं तिथं तुझी हुल सोसवे ना तुझी भूल तुझाचा भास भावती कसं रोखू सांग मला पापण्यांच्या सागराला तुझ्याच पायी भरती जीव हा सांगना सांगना कसा सांग उरातला घाव विसरावा वनवा हा जिव्हारीचा सांग विजवावा किती छान दिसतोय माझा नवरा. कुणाची नजर नको लागायला. माझी सावी, मला हे करायलाच लागेल. माझ्या आईसाठी. सॉरी बहिणी, मी ते ना मुद्दाम नाही केलं, मी चुकून झालं माझ्याकडनं. खरंच सॉरी. सावी, शांत हो. अगं काही झालेलं नाहीये. तुम्ही ठीक आहात ना? काही लागलं नाही ना तुम्हाला? मी ठीक आहे, मला काही नाही झालंय. नीता, अगं अगं काय? थांब थांब. सावी, जरा शांत हो बघू. आणि मला सांग, तू हे सगळं मुद्दामून केलेस काय? तुझ्या मनात काय चाललंय ना, ते सगळं कळायलंय बघ मला. सावी, स्वतःचं प्रेम असं दुसऱ्याचं होताना पाहणं लय त्रासाचं एक कळतंय बघ आम्हाला. आणि आम्ही दोघी ना तुझ्यासाठी आणि धैर्य भाऊजींसाठी सतत प्रार्थना करतोय बघ. वहिनी,
तुमच्या दोघींची साथ आहे ना, आणि ती एकच गोष्ट मला लई धीर देते बघा. काळजी करू नको. आता फक्त काहीही करून ना हा साखरपुडा मोडला पाहिजे, बस. सावी, मला सांग, कशी दिसतीये मी? अगं थांब, कुठे निघालीस? सांग ना मला, कशी दिसतेय मी, सांग. काय झालं? माझ्या आयुष्यातला आनंद खुपतोय का तुला? नाही म्हणजे मला माझ्या प्रेमावर खूप विश्वास आहे असं म्हणत होतीस ना? अगं मग काय झालं त्या विश्वासाचं? धैर्य, आव कसले भारी दिसताय तुम्ही. आता ना फक्त थोडाच वेळ. मग धैर्य कायमचे माझे. आणि मी त्यांची. काय ग सावी, तू खूप प्रयत्न केलेस हा? धैर्य माझे होऊ नयेत अगदी मनापासून केलेत हा? पण काहीच करता आलं नाही तुला. हीरा, चल, गुरुजींनी बोलवले. चला ना, चला, मी तर तयारच आहे. चला चला. तुम्हाला काय वेगळं सांगायचं? चला. चला, आता आपण वधूवरांच्याकडून गणेश पूजन आणि कलश पूजन करून घेऊ. श्री गणेशाय नमः. आचम्य. हाताला हात लावा. 3 वेळा पाणी प्यायचं. पे.
अगं हा अजून नाही मिळालेलं आहे, खरं काम सुरू आहे, मिळतील थोड्या वेळातच. हा तू टेन्शन घेऊ नकोस. लवकर करा, साखरपुडा सुरू झालाय. हा हा आम्ही घेऊन येतो, पोहोचतो थोड्या वेळात. हा तू टेन्शन घेऊ नको, ठेवते. हा बाय. ताई, या सावीच्या आईला इथं बोलून घेतलेस, पण ही पोरगी काय घर सोडायला तयार नाही. बघ, काहीही कर, पण तिला इथून खालव, तर काय ऐनवेळी तुझ्या पोरग्याच्या मनात काहीतरी येईल आणि त्याचं मन कच खाईल. बघ, काही झालं तरी साखरपुडा थांबता कामा नये. तसं काही होणार नाहीये, त्याची काळजी नको करूस तू.